ची सोय, मोठी सीट, एवढी जबरदस्त सोय सुविधा केली आणि ती सोय करून आम्ही आलो कोकणामध्ये मित्रांनो। आणि मराठीमध्ये कितीही लाल गंधर्व झाले तरी आबाळ हे प्लेस मात्र एकच आहे आणि त्याच आबाळ हे प्लेस बद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं? भरपूर जण वाट बघतात पण कुणालाच माहित नाही मित्रांनो, मी जर सोडलं तर। हे बघ महेश, मला काय म्हणायचं आहे, या सगळ्या गोष्टी तू कपडे घालून पण करू शकतो। छोट्या छोट्या गोष्टींसाठी कपडे काढून बसायची काय गरज आहे? नाही म्हणजे 2-2 मिनिटाला कपडे काढून उभा राहतंय। पहिली गोष्ट तर कोणीच बिग बॉसची वाट बघत नाही आणि हे बघतंय कारण ह्याला वाटतंय की बिग बॉस वाले ह्याला घेतील। कारण ह्याचा भ्रम असा आहे की ह्याच्यानुसार इंस्टाग्रामवर जास्त शिव्या खाणाऱ्याला किंवा इंस्टाग्रामवर येडेचाळे करणाऱ्यांना बिग बॉस मध्ये बोलवलं जातं आणि ह्यानं ते इंस्टाग्रामवर दोन्ही केले आणि ह्याला जे वाटतंय ते बरोबरच आहे। नाही आता सुरू केलंयस तर बघूयास की आबाळ हे प्लेसला बिग बॉस बद्दल काय माहिती आहे, काय एजंट माहिती काढून आलाय। कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, बिग बॉस हे आणखीन 2 महिने तरी होणार नाही। याचं पहिलं कारण हे आहे की सूरज चव्हाण बरोबर जो झापूक झपूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता तो पिक्चर फेल गेला, परिणामी 4 कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळं केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागं आलं। केदार शिंदे कोणाच्या पाठीमागं आलं? तुझ्या हे असल्या व्हिडिओ बघून बिग बॉस 2 महिने नाही कायमचं बंद होईल। माझी केदार शिंदेना विनंती आहे, प्लीज याला पण त्या सूरज चव्हाण सारखा बिग बॉस मध्ये घ्या आणि ह्याचा पण बाजार बसवा। ना काम करायच्या लायकीचा राहिला पाहिजे ना शिव्या खायच्या। नाही म्हणजे सूरजलाच बघा ना, त्यानं जेवढ्या कॉन्फिडन्स मध्ये हे आबाळ हाणलंय एवढी माहिती तर केदार शिंदेला स्वतः पण नसेल। इथून पुढे गेमच्या जाहिरातीचं प्रमोशन करता येणार नाही, त्यामुळे रील स्टार महेश मोटेनं तुमचा व्यवसाय, तुमचा उद्योगधंदा हा जगापुढे आणायचं ठरवलाय। एवढंच राहिलं होतं, प्लीज महेश मोटे, प्लीज नको कोणाचा धंदा दुनियेसमोर त्यांचं चाललंय ते पण बंद करशील। कारण ह्याच्यामध्ये साखर कमी आहे, सगळं कमी आहे। हा ओळखलं का? बघायला थँक्यू सो मच दादा, थँक्यू। कॅमेरा चालू होता म्हणून तो हसून बोलला, जर कॅमेरा बंद असता तरी एकदा तरी त्या उकळणाऱ्या कढईत ह्याला टाकायची इच्छा झालीच असती, नाहीतर त्या हातातल्या गरम उलतानाने एकदा तरी ह्याच्या जिभेला चटका दिलाच असता। लग्न का नाही करत आहे तुम्ही? म्हणजे एज झालेली, चांगलं कमावताय, घरची परिस्थिती पण 1 नंबर आहे। काय प्रश्न विचारलाय, वा 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 वा, काय प्रश्न विचारलाय। लग्न का करत नाही? आता हे जर त्याच्या हातात असतं तर ते असं बोंबलत फिरलं असतं का? आता मला सांगा, जर ह्यानं लग्न केलं तर इंस्टाग्रामवर घाण कोणी करायची आणि लोकांच्या शिव्या कोणी खायच्या? म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना की सध्या जी समाजाची परिस्थिती बघून बरं का, किंवा लग्नाची परिभाषा बदलली। लग्न पहिलं लग्न होतं, जरी मी असल्या खोलीत राहिलो तरी पण लग्न मला मुली दिल्या असत्या। ह्याची इंस्टाग्रामची आयडी जर एखाद्या पुरीच्या बापानं बघितली तर तो त्या पुरीचा बाप ती पोरगी आयुष्यभर घरात ठेवल पण ह्याच्या बरोबर काही लग्न लावून देणार नाही। आणि ह्यो म्हणतोय लग्नाची परिभाषा बदलली। अरे केड्या, तुझं ऐकून पोरं येड्यागत करायला लागली, बिना लग्नाचं फिरायला लागली, ती बोंबलत इकडं तिकडे की आम्हाला लग्नच नाही करायचं। तुला काय लोकांनी गुरु मानलाय ना, तर ह्यो गुरु महागुरु एखाद्या कुठल्या तरी कोणतरी आहे ती विधवा आणली आहे ना धरून तिच्या बरोबर फिरायला लागलाय। काय तर म्हणे एकमेकांचा सहारा लागतो आयुष्यात। अरे मग सहाराच लागतो, शिव्या पण कमी आहेत रे तुला द्यायला। नाही खरं सांगतो, हे बघा, अखिल भारतीय देवाला सोडलेल्या पोरांचा की ज्यांना कोणी पोरगीच दिली नाही अशांचा गुरु महागुरु महेश मोटे कोणत्या तरी विधवा महिलेला घेऊन फिरायला गेलेला नाही, गेलाय, इनफॅक्ट गेलाय तो आता गोव्यातच आहे। विमानाचा पायलट सुद्धा आपला फॅन निघाला मित्रांनो। होय, त्यांनी सुद्धा सांगितलं मी तुमचे व्हिडिओ बघतोय, त्याच्यामुळे त्याने आपल्याला खाई प्यायची सोय, मोठी सीट, एवढी जबरदस्त सोय सुविधा केली आणि ती सोय करून आम्ही आलो। महेश मोठेच असं झालंय की मी पोरीचं सगळं दाखवणार, फक्त तोंड नाही दाखवणार। पण त्याचे फॉलोअर्स पण त्याच्यासारखेच आहेत, तोंडाची गरज नाहीच ना हो। डायरेक्ट जेवढं दिसलं तेवढ्यानं पण पोरगी वळखली लोकांनी, डायरेक्ट इन्स्टा आयडी बॅन बंद करायला लागली। या श्रावणामध्ये पण मी मांस खातोय, कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला, काय मी खाणार नव्हतो पण मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणले तुम्हाला जरा प्रोटीनची कमतरता आहे। मग मी त्यांना म्हणलं, अहो तुम्ही श्रावण पाळता का नाही, तुम्ही धर्मात विश्वास ठेवता का नाही? डॉक्टर म्हणले, अरे तसलं काय नसतं बाबा, तुझ्या शरीराची गरज प्रोटीन आहे, प्रोटीन खा। याच्या कमेंट सेक्शन मध्ये काही कट्टर हिंदू लोक याला समजून सांगतायत की रिप्रोडक्शन वगैरे असतं, पचनक्रिया वगैरे पावसाळ्यात। अरे ह्याला एवढा जर मेंदू असता तर ह्याने असले चाळे केले असते का? तुमच्यासारख्या सेन्सिटिव्ह लोकांना उचकून देणं हाच तर याचा धंदा आहे। ह्याला टेक्निकल भाषा नाही समजत, ह्याला फक्त रट्याची भाषा समजते। अशा लोकांना सिरियस नका घेत जाऊ, बघायचं सोडून द्यायचं। मेनी पीपल थिंक आय एम नॉट अ फार्मर बट आय एम अ फार्मर। अरे लोकांच्या शिव्या संपल्या की तुला देऊन देऊन, तू फार्मर आहेस की नाहीस हे सांगायला ते अंगाला चिकल लावायचं ह्यात काय लॉजिक आहे? आय हॅव केम फ्रॉम आउटसाइड। काय आउटसाइड नाही, हे इथलंच आहे पंढरपूरचं। आय ट्राइड एव्हरीथिंग बट
आय ओनली लाईक फार्मिंग नाव. ह्याच्या गोळ्या संपल्या की अधून मधून येण्यासारखं करत असतं. काय म्हणले डॉक्टर, कधीपर्यंत ठीक होशील? महेश प्लीज, खरंच माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, एक नसल फरक पडत तिकडं कुठं चालू आहे तिकडं ट्रीटमेंट, तर यांना दाखवून बघू, काय पडला तर पडला. शेतकरी जेव्हा पिकवायचं बंद करतील ना तेव्हा तुम्हाला कळल रे कडून. तेव्हा तुम्ही दारोदारी असं गहू द्या ओ गहू, तांदूळ द्या ओ तांदूळ असं करचाल काय. त्यामुळे शेतकरी इज्जत ठेवा. नाही मला सांग, शेतकरी जर पिकवायचं बंदच करतील तर मग शेतकरी काय खातील? महेशच्या मते दुनिया शेतीमध्ये पिकवलेलं खाते आणि शेतकरी कुसळ खातो. याच्यासोबत कॉमन सेन्सच्या गोष्टीवर बोलणं म्हणजे त्या कॉमन सेन्सचा अपमान केल्यासारखा आहे. जर मी जुनी 4 चाकी गाडी घ्यायचं म्हणलं तर लोक हसणार, म्हणणार कशाला जुनी घेतोय का बा, 4 पैसे घालून आणखी नवीन घे. आणि माझ्या मते तुम्ही सेकंड हँड गाड्याच घ्या आणि ह्या पृथ्वीला वाचवा. आणि ही काय कुठली जाहिरात नाही, फक्त एक माझा विचार आहे बाबा की सेकंड हँड गाडी घ्यायला पाहिजे इथून पुढे लोकांनी हक्काने. काय चुकत नाही महेश, तुझं काय चुकत नाही, तू सेकंड हँड गाड्याच घेणार कारण तुला सेकंड हँड गोष्टी वापरायची सवय झाली. लोक दिवस रात्र मेहनत करून जीवाचं रान करून पैसा ह्याच्यासाठी तर कमवतात. महेश मोठ्यानं सांगितलंय म्हणल्यावर तर सेकंड हँड गाडी घ्यावी लागणार. तो पैसा विसा कमवलेला कशासाठी ठेवायचा? महेश मोठे म्हणला तेच करायचं. बदला घेणारा नाग मी बघितला आणि माझ्या अंगावर काटा झाला मित्रांनो. एका सर्प मित्रांनं घरात निघलेल्या नागाला सोडायला आला, पण तो नाग त्याच्यावर डाव धरूनच बसला. जायच ना माहित आहे का, आणि त्याच्याकडे ती फुसकारा मारायचा. तो बिचारा सर्पमित्र पण थोडा कन्फ्युज झाला मित्रांनो, त्याला पण समजना. तो पण मला म्हणला असं पहिल्यांदा काहीतरी झालंय म्हणला, आणि त्याला असं बाहेर सोडलं तर पळून जाय ना काय. कारण मित्रांनो नाग हा असा प्राणी आहे ना, एकदा जर डोळ्यात नजरेत बसलं ना तर बदला घेतो. बरं झालं नाग बघून फक्त तुझ्या अंगावर काटाच आला. ह्यो एवढा मोठा आवाळ हेपलेश आहे की नाग बघितला आणि त्याचा मी जाऊन मुका घेतला हे म्हणायला पण कमी करणार नाही. पुण्यातल्या 3 स्टार हॉटेलमध्ये जेवढी मजा येत नव्हती झोपायची तेवढी मजा आज मी ज्या गादीवरती झोपलो ना मित्रांनो, ती गादी कधीच हॉटेलला सर येणार नाही. पुण्यातल्या हॉटेलची गादी आणि हा जो तो बांधावर टॉवेल टाकला, हे दोन्ही वेगवेगळे नाही राहू शकत का? एकमेकांची सर आलीच पाहिजे का? आता तुझ्या त्या पुण्यातल्या 3 स्टार हॉटेलमध्ये शेती कुठून आणायची आणि त्या शेतीमध्ये हॉटेल कुठून आणायचं? आलाय तर त्या झाडाखाली गप झोपलाय असलं नाही, म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत आबाळ हेपलायचं बंद नाही झालं पाहिजे. अरे पत्र्याच्या घरात राहतो म्हणजे गरीब नाही रे. यासाठी सांगत होतं की दुपारची प्यायची बंद कर. कोणाच्या घरात शिरलाय पहिल्यांदा बाहेर निघ. माझ्याकडे पण आयफोन आहे, माझ्याकडे पण खात्यावर सेव्हिंग बॅलन्स आहे राव. माझ्याकडे पण भरपूर सारे माझे मित्र परिवार आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत. पण तरी पण मी काय एकांत निवडलाय माहित आहे का? कारण एकटं राहिल्याशिवाय आयुष्य समजत नाही. काय तुझ्याकडे काय आहे काय नाही हे तू बिना रडता पण आम्हाला सांगितलं असतं तरी आम्ही ऐकलं असतं. त्या घराजवळ जाऊन म्हणणार की मी एकांत निवडलाय, एकांत खूप महत्वाचा आहे, एकांत असं एकांत तसं, आणि कॅमेरा बंद झाला की चालला घरी बोंबलत. महेश माझी तुझ्या बरोबर काय दुश्मनी नाही, मी पण तुझ्याच बाजूने आहे. पण भावा पोरांना एवढं पण मोटिवेट नको करू की एकांताच्या नावाखाली पोरं संन्यासच घेतील. प्रॉब्लेम हा नाही की हा गरिबांचा ओशो आता पोरींसोबत फिरायला लागलाय. प्रॉब्लेम इथं झालाय की या गरिबांच्या ओशोचं मोटिवेशन घेऊन पोरांनी पोरी सोडून दिल्या. यालाच तर म्हणतात विचारसरणी, उच्च कोटीची विचारसरणी. जरांगे पाटील साहेब, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे. काय आज सगळे मराठी लोक मुंबईमध्ये जमा आहेत. काय फक्त मराठा नाही, सगळे बहुजन समाज, सगळे जाती धर्माचे लोक. माझा पण सपोर्ट आहे. आमच्या आंदोलनाला आम्ही सपोर्ट करणार. मुख्यमंत्र्याला सांग नाही लवकर आंदोलनाला हे करा, नाहीतर विमान घेऊन यायला लागलोय बघा तुमच्याकडे. आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांच्या बी घरावर पाडणार आहे बघा. त्याशिवाय आमच्या लेकराला झालेला त्रास कळतोय. मराठ्यांना वाचवा, मराठ्यांना आरक्षण द्या राव. महेश भाऊ तुझा अतिशयोक्ती करायचा कॉन्टेंट लोक समजू शकतात. नको त्या गोष्टींमध्ये आबाळ नको आणू. ज्या गोष्टीतलं आपल्याला काय माहितीच नसतं त्या गोष्टीवर नाही बोलायचं, समजतंय का? ह्यो बोंबलत कुठली तरी आयटम घेऊन गोव्याला गेलाय आणि तिकडे जाऊन व्हिडिओ बनवतोय की मी तुमच्याकडे विमान सोडीन, विमान पाडीन. उद्या कोणाचा तरी मार खाशील आणि म्हणतील मला मारला. तुझ्या रील यायच्या बंद होतील रे. मग आम्ही शिव्या कोणाला द्यायच्या? कोणाच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आमचं फ्रस्ट्रेशन काढायचं? नको नको तू हे सगळं करू. हे सगळं करायला आपण भैया गायकवाड ठेवलाय. तू आपला आबाळच हाणत जा. आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही ह्याला हेट करा नाही तर तुम्ही ह्याच्यावर प्रेम करा. हा माणूसच शिव्या द्यायच्या लायकीचा आहे. नाही म्हणजे 2-3 दिवस हा प्युअर व्हेज बनतो आणि 4थ्या दिवशी मग बोकडाचं मटण घेऊन येणार. हे घ्या प्रोटीन कमी पडले. सिंगल आहे, सिंगल राहावा म्हणून आबाळ हाणणार आणि मग मध्येच एखादा आयटम घेऊन येणार चालला फिरायला. अपरिचित मधलं मेन कॅरेक्टर आहे आणि त्याला बिग बॉस मध्ये पण जायचं आहे. त्यामुळे बघा काय असेल त्याशिवाय याच कमेंट बॉक्स मध्ये द्या, कारण त्याचा कमेंट सेक्शन ऑलरेडी फुल झालाय. तिकडे कुठं जाता, हेच काय असेल ते देऊन टाका. द्या शिव्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी